मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक एसटी बस वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यासाठी मतदान साहित्य तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी जिल्ह्यात तब्बल 351 एसटी बस गाड्या निवडणूक कामासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक मार्गांवरील एसटी बस सेवा बंद राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 2758 मतदान केंद्र असून या सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया साहित्य वेळेत पोहोचवणे व कर्मचाऱ्यांची ने-आण करणे ही मोठी जबाबदारी असते. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातील तब्बल 525 साध्या बस गाड्यांपैकी 351 बस निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील गाव पातळीवर तालुका स्तरावरील तसेच काही मध्यम पल्ल्याच्या मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प होणार आहे. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीमुळे 2 दिवस जिल्ह्यात अवघ्या 150च्या आसपास बस गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासापूर्वी स्थानकात चौकशी करूनच प्रवास करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 10वी व 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या बदलाची दखल घ्यावी जेणेकरून परीक्षेला उशीर होणार नाही असं परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.